हॅलो, नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीमध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखा समृद्धीचं, भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावो. म्हणजे या नवीन वर्षामध्ये आपण चांगलं चुंगलं खाऊया, सकस खाऊया, खूप व्यायाम करूया आणि तब्येत बनवूया. असं मी नाही, असं तुम्ही ठरवायचंय. कारण मी कधीच कुठलाच संकल्प करत नाही. याचं कारण एकदा मी एक असा संकल्प केला होता की सकाळी आपण लवकर उठायचं आणि त्यानुसार सकाळी गजर लावून बरोबर 11 वाजता मी उठलो होतो. तेव्हापासून मी ठरवलेलं आहे की आपण संकल्प असा करायचा की कुठलाही संकल्प करायचा नाही. पण आपल्या सर्व अप्सरांनी असा संकल्प केलेला आहे की या वर्षात जबरदस्त परफॉर्मन्सेस द्यायचे आणि धमाल उडवून टाकायची. तेव्हा सुरू करूया व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा नवीन वर्षातला पहिला भाग. स्वागत करूया आपल्या कोरिओग्राफर्स फुलवा खामकर, दीपाली विचारे आणि मयूर वैद्य. गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की इथे या मंचावरती एक 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 करून 9 अप्सरा अवतरल्या. त्यांनी सोलो परफॉर्मन्सेस सादर केले. त्यानंतर महागुरूंचं आगमन झालं. त्यांच्या इच्छेला मान देऊन या 9 जणींनी मिळून एक दमदार परफॉर्मन्स सादर केला. पण आता काय? आता कहाणी में ट्विस्ट. हा ट्विस्ट काय आहे ते मी नाही सांगू शकत, कारण हा ट्विस्ट सांगण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आपल्या कुटुंब प्रमुखांचा आहे. तेव्हा स्वागत करूया आपल्या लाडक्या महागुरूंचं सचिन पिळगावकर. तुमचं खूप खूप पासून स्वागत आहे. मला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे की तो कहाणी में ट्विस्ट नेमका काय आहे. ट्विस्ट हाही भाग नृत्यातलाच आहे हे तुम्हाला माहित असेल. येस सर. तर कहाणी में ट्विस्ट हाही फार महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण सर्वांची ओळख करून दिली, त्याचबरोबर आपल्या कोरिओग्राफर्सचीही ओळख आपण प्रेक्षकांना दिली. पण या माझ्या मित्रांबद्दल मला प्रेक्षकांना अजून काहीतरी सांगायचंय. नुसतं सांगायचं नाही तर काहीतरी दाखवायचंय सुद्धा. तेव्हा सर्वप्रथम मी दीपाली विचारे बद्दल प्रेक्षकांना काहीतरी दाखवू इच्छितो. पहा, व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीमधील अप्सरांकडून बेस्ट परफॉर्मन्सेस करून घेणाऱ्या कोरिओग्राफर्स पैकी अजून एक महत्वाचं नाव म्हणजेच दीपाली विचारे. कथ्थक शैलीमध्ये नैपुण्य मिळवल्यानंतर लोकनृत्य, भारतीय बॅले स्टाईल, वेस्टर्न डान्स, बॉलरूम आणि क्लब डान्सिंग स्टाईल अशा वेगवेगळ्या डान्समध्ये विलक्षण प्रभुत्व मिळवलं. आपल्या धमाल कोरिओग्राफीने सातपुत्यांना तर पाऊल पुढे टाकून कंबर लचकवायला लावली. अनेक चित्रपट आणि नाटकांमधून सुद्धा जिने अनेक कलाकारांना फक्त ठेकाच धरायला लावला नाही तर त्याच्या डान्समध्ये अफलातून नजाकत मिळवून दिली. दीपाली विचारे. आणि आता मयूर वैद्य. एक नवा जोश आणि नवीन चैतन्य निर्माण करणाऱ्या कोरिओग्राफर्स पैकी आणखी एक महत्वाचं नाव मयूर वैद्य. शृंगारमणी अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान झालेलं एक प्रतिभावान व्यक्तिमत्व. कथ्थक नृत्य शैलीमध्ये विशेष प्रावीण्य, मोहिनी अट्टम, लोकनृत्य, रशियन बॅले, बेरी डान्स या फॉर्म्स मध्ये पारंगत. पायाच्या लयबद्ध हालचाली आणि हाताच्या विलक्षण मुद्रांबरोबर आपल्या बोलक्या डोळ्यांच्या अदानी डान्सला वेगळीच उंची मिळवून देत अनेक कलाकारांकडून नाटक आणि चित्रपटांमधून जादुई नृत्य करून घेणारा मयूर वैद्य. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट फुलवा खामकर. व्हॅसलीन एकापेक्षा एकच्या अप्सरा आपल्या तालावर नाचवणाऱ्या कोरिओग्राफर्स पैकी एक महत्वाचं नाव आहे फुलवा खामकर. श्री छत्रपती पुरस्कार विजेत्या जिम्नॅस्ट फुलवाचा अफलातून रिदम तिच्या नृत्यातही आपसुकच उतरला. कथ्थक या भारतीय नृत्य प्रकाराबरोबरच बॅले, जॅझ आणि टॅप सारख्या पाश्चात्य डान्स स्टाईलवर तिने हुकमत मिळवली. एक जबरदस्त महत्वाकांक्षा बाळगून एकापेक्षा एकच्या पहिल्या पर्वात पदार्पण करत तिने सर्वांनाच जिंकून घेतलं. नटरंगची अप्सरा रुपेरी पडद्यावर अवतरली, तीही फुलवाच्याच तालावर. अनेक नाटकांमधून आणि चित्रपटातून
आजच्या आघाडीच्या कलांना लयबद्ध नाचायला लावणारी फुलवा खामकर. पुष्कर, माझ्या उजव्या बाजूला बसलेले माझे मित्र फक्त उजव्या बाजूलाच नाही आहेत, तर माझ्याहून उजवे आहेत. आणि आत्ताच आपण त्यांच्याबद्दलची अशी एक सुंदरशी बघितली. आणि हे फक्त कोरिओग्राफर्स उच्च दर्जाचे जरी असले तरी सुद्धा ते फक्त कोरिओग्राफर्स राहू नये असं मला कुठे वाटतं. आपल्या या पर्वात म्हणजे वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या पर्वात कोरिओग्राफर्स व त्यांनी एक स्टेप पुढे जावं. आणि माझी इच्छा आहे की या तिघांनी मेंटॉर्स बनावं. आणि त्याकरता एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी या तिघांना मी देणार आहे. आणि ती म्हणजे अशी की आपल्या या 9 अप्सरा ज्या अवतरलेल्या आहेत, प्रत्येक मेंटॉरकडे यातल्या 3 अप्सरा असतील. म्हणजे प्रत्येक 3 म्हणजे आपल्या 9 अप्सरा. पण कोण कोणाकडे जाणार हे आपण नाही ठरवायचं. प्रत्येक अप्सरा जेव्हा जेव्हा या आपल्या आठवड्यात इथे येऊन नृत्य सादर करतील, ते सादरीकरण संपल्यानंतर त्यांनी एक चिट काढायची, 3 पैकी कुठली तरी एक, आणि हे नाव त्या चिट वर लिहिलेलं असेल ते त्या अप्सरेचे मेंटॉर असतील. कशी वाटली आयडियाची कल्पना? अरे भन्ना, क्या बात है. आय विश यू ऑल द बेस्ट.